एका दरोड्याचा आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असतो. तो कबुली देतो की मी दरोडा टाकलेला नाहीये, मी खून केलाय. आणि तोही महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या प्रतिस्पर्ध्याचा. पण त्यानंतर जे घडलं ते कोणत्याही क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नव्हतं. कारण आरोपीची कबुली पोलिसांनी दाबून ठेवली, आरोपीला सतत नवीन गुन्ह्यांमध्ये अडकवलं गेलं आणि त्याला CBI पर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं. पण एका पत्राने सगळा खेळ बदलला आणि त्या पत्रामुळे थेट माजी गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत CBI पोहोचली. आज आपण जाणून घेणार आहोत पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण, महाराष्ट्रातील सर्वात चर्चित राजकीय खून खटल्यांपैकी एक. आज तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल समोर आलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. हे सर्व प्रकरण काय, कोर्टात काय झालं आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबलं असतानाही हे सगळं उघड कसं झालं याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. नमस्कार, मी समीर मोरे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. हे सर्व प्रकरण समजून घेण्याआधी पवनराजे कोण होते हे समजून घेऊयात. उस्मानाबाद जिल्ह्यातील निंबाळकर घराण्याचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं मानलं जातं. या घराण्यातील पवनराजे नाईक निंबाळकर हे तरुण, आक्रमक आणि स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करणारे नेते म्हणून उदयास येत होते. त्यांचा प्रभाव वाढत होता, त्यांचा जनसंपर्क मजबूत होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते काही मोठ्या राजकीय नेत्यांसाठी भविष्यातील आव्हान म्हणून पाहिले जाऊ लागले होते. याच ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची राजकीय पार्श्वभूमी सुरू होते. 3 जून 2006 रात्रीची वेळ. पवनराजे आपल्या गाडीतून प्रवास करत होते. कळंबोली परिसरात त्यांची गाडी अडवली जाते. काही क्षणातच गोळीबार सुरू होतो. हल्लेखोरांनी इतका बेछूट गोळीबार केला की पवनराजेंना बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. भर रस्त्यात हत्या होते. संपूर्ण महाराष्ट्र हादरतो. कारण हा साधासुद्धा खून नव्हता, हा नियोजनबद्ध हल्ला होता आणि तपास यंत्रणांना सुरुवातीपासूनच वाटत होतं की यामागे मोठं षडयंत्र असू शकतं. खून झाला, पण आरोपी कोण, सुपारी कोणी दिली, कट कुठे रचला गेला या प्रश्नांची उत्तरं तपास यंत्रणांना मिळत नव्हती. प्रकरण आधी स्थानिक पोलिसांकडे होतं, नंतर CID कडे गेलं, तरीही तपासात काही विशेष प्रगती होत नव्हती. काळ पुढे जात होता, साक्षी नव्हत्या, पुरावे मिळत नव्हते आणि खटला अनसॉल्व्ड राहिला. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार तपास CBI कडे वर्ग करण्यात आला. इथे एंट्री होते पारसमल जैन नावाच्या व्यक्तीची. मुंबईतील एका क्लबवर मुंबई क्राईम ब्रांचने छापा टाकला. एका दरोड्याच्या प्रकरणात जैनला अटक करण्यात आली. चौकशी सुरू झाली. पोलिसांना अपेक्षा होती की तो दरोड्याबद्दल बोलेल, पण जैनने जे सांगितलं त्याने सर्वच हादरले. तो म्हणाला, मी दरोडा टाकलेला नाही, मी पवनराजे नाईक निंबाळकरांचा खून केलाय. हा तपासातील सर्वात मोठा ब्रेकथ्रू ठरला असता, पण पुढे जे घडलं त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. जैनने कोर्टात दावा केला की त्याने खुनाची कबुली दिल्यानंतरही त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याऐवजी त्याच्यावर शस्त्रास्त्र कायदा, चोरी आणि दरोडा यासारखे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, असं करत त्याला सतत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. जैनच्या म्हणण्यानुसार काही अधिकाऱ्यांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला होता. कोणाशी बोलू नकोस, जामीन मागू नकोस असा दावा त्याने पुढे केला. यामुळे प्रश्न निर्माण झाला, जैनला CBI पर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं का? इथे या घटनेतील सर्वात मोठा ट्विस्ट येतो. पारसमल जैनने आपल्या मुलीला सांगितलं, तो बोलला की CBIला पत्र पाठव. 27 एप्रिल 2009 रोजी त्याची मुलगी वर्षा जैनने CBIला पत्र पाठवलं. त्या पत्रात लिहिलं होतं, माझे वडील पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांचा पवनराजे हत्या प्रकरणात सहभाग आहे. हे पत्र CBIच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलं आणि तिथून तपासाची दिशा बदलली. CBIच्या ताब्यात आल्यानंतर जैनने संपूर्ण कट उघड केला. त्याच्या म्हणण्यानुसार 2005 मध्ये तो आर्थिक अडचणीत होता. त्यावेळी त्याची भेट मोहन शुक्ला नावाच्या व्यक्तीशी झाली. मोहन शुक्लाने त्याला लातूरमधील सतीश मंदाडे यांच्याशी संपर्क साधायला सांगितलं आणि तिथून पवनराजे यांच्या हत्येच्या कटाची सुरुवात झाली. जैनच्या जबाबानुसार हा खून अचानक झालेला नव्हता. तब्बल 16 ते 17 महिने रेकी करण्यात आली होती. पवनराजे कुठे जातात, कोणत्या मार्गाने फिरतात, सुरक्षा व्यवस्था काय आहे, प्रत्येक गोष्ट अभ्यासली गेली. म्हणजे हा भावनेच्या भरात झालेला गुन्हा नव्हता, तर पूर्णपणे नियोजनबद्ध ऑपरेशन होतं. जैनच्या म्हणण्यानुसार खून झाल्यानंतर 25 लाख रुपये देण्यात आले. हे पैसे वेगवेगळ्या लोकांमार्फत फिरत गेले. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यस्थ, शूटर असा पैशांचा संपूर्ण ट्रेल CBIने उभा केल्याचा दावा केला. शेवटी प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या शूटरपर्यंत हा पैसा पोहोचल्याचं सांगण्यात आलं. जैन माफीचा साक्षीदार बनल्यानंतर घटनांनी वेग घेतला. दिनेश तिवारी अटक, मोहन शुक्लाला अटक, सतीश मंदाडेला अटक आणि अखेर 6 जून 2009 रोजी CBI माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या दारात पोहोचली. त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. या खटल्यात तब्बल 128 साक्षीदारांची साक्ष झाली. हजारो
आरोपांचे पुरावे सादर झाले. 2011 मध्ये नियमित सुनावणी सुरू झाली आणि आज जवळपास 2 दशकांनंतर हा खटला निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आणि अखेर 20 जून 2026 रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल सुनावला. जवळपास 20 वर्षे चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मात्र हा निकाल देताना न्यायालयाने काही अतिशय महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने म्हटलं की या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा असलेला माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्याबाबत अनेक शंका निर्माण होतात. त्याची अटक कशी झाली, त्याचे जबाब कोणत्या परिस्थितीत नोंदवले गेले, त्याच्यावर दबाव होता का, त्याला मारहाण झाली का, या सर्व बाबींचा न्यायालयाने सखोल विचार केला. न्यायालयाने असंही नमूद केलं की फक्त माफीच्या साक्षीदाराच्या जबाबावर विसंबून निर्णय देता येत नाही. त्यामुळे संपूर्ण साक्षी पुरावे, कागदपत्र आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचा स्वतंत्रपणे उहापोह करण्यात आला. मात्र या खटल्याचा पाया मानल्या जाणाऱ्या माफीच्या साक्षीदाराच्या जबाबाबाबतच शंका निर्माण होत असल्याने अभियोजन पक्षाची बाजू कमकुवत झाल्याचं न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट झालं. इतकंच नाही तर न्यायालयाने पारसमल जैनच्या आर्थिक परिस्थितीचाही उल्लेख केला. मोठ्या प्रमाणात मालमत्ता, उद्योगधंदे, 4.5 किलो सोनं आणि 30 किलो चांदीची मालकी असलेल्या व्यक्तीने केवळ 50,000 रुपयांसाठी अशा कटात सहभागी होणं संशयास्पद वाटत असल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं. याच सर्व कारणांचा विचार करत न्यायालयाने आरोपींविरुद्धचे आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध होत नसल्याचं नमूद केलं आणि अखेर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं. या निकालानंतर तब्बल 2 दशकांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात चर्चित राजकीय खून खटल्यांपैकी एकाचा न्यायालयीन अध्याय संपुष्टात आलाय. पण एका खुनाच्या तपासाने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. सीबीआय आणि राज्य यंत्रणांमधील संघर्ष समोर आणला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता संघर्षाचं एक काळं पान उघडलं. न्यायालयाने आज सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली असली तरी या प्रकरणाभोवती निर्माण झालेले प्रश्न, राजकीय आरोप प्रत्यारोप आणि 2 दशकं चाललेला संघर्ष यांची चर्चा मात्र पुढेही सुरू राहणार आहे. तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतं? न्यायालयाचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा आणि थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.